17 वर्षीय विराज की बेरहमी से हत्या। बल्लारपुर पुलिस और एलसीबी ने 24 घंटे के भीतर सभी 5 आरोपियों को किया गिरफ्तार। 3 महीने पुराने एक मामूली विवाद का बेहद खौफनाक और खूनी अंत हुआ। विसापुर इलाके में एक 17 साल के नाबालिग युवक की हत्या कर दी। मृतक की पहचान 17 वर्षीय विराज आगदरी के रूप में हुई है, जो किला वार्ड का रहने वाला था। मोटरसाइकिलों पर सवार होकर आए 5 आरोपियों ने विराज को रास्ते में घेरकर उसे मौत के घाट उतार दिया गया। बल्लारपुर पुलिस ने मोनू उर्फ रौनक निषाद, आकाश निषाद, जीशान शरीफ सिद्दीकी, समीर कलीम खान, एक विधि संघर्ष बालक नाबालिग पर पुलिस अधीक्षक आयुष निपानी, अपर पुलिस अधीक्षक ईश्वर कातकड़े व बल्लारपुर पुलिस एलसीबी की 5 टीमों ने मिलकर महज 24 घंटे के भीतर सभी 5 आरोपियों को से धर दबोचा है। फिलहाल पुलिस निरीक्षक बिपिन इंठे, सहायक पुलिस निरीक्षक गायकवाड़ दिवटे पठान, उप निरीक्षक जनगमवार जोगदंड मामले की आगे की जांच कर रहे हैं। काल दिनांक 15/5/2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 दरम्यान बंदलाशा येथे राहणारा विराज उर्फ आगदरी वय 17 वर्ष राणा किल्लावाड यास 5 आरोपितांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून त्याचा खून केलेला होता। त्या संबंधाने पोलीस स्टेशन बंदलाशा येथे अपराध क्रमांक 590/26 कलम 103(1), 189/2, 190, 191/2, 191/3 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील आरोपींना शोधकामी पोलीस स्टेशनचे 3 पथक नेमण्यात आलेले होते। तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सुद्धा पथक नेमण्यात आलेले होते। सदर गुन्ह्याचा शोध तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला असता सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यातील एकाचे नाव आहे मोनू उर्फ रौनक निषाद, आरोपी क्रमांक 2, आकाश निषाद, आरोपी क्रमांक 3, समीर खान, आरोपी क्रमांक 4, मोहम्मद जीशान असे 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि सदर गुन्ह्यात अटक करण्यात आहे। तरी सदर गुन्ह्यात अटक दरम्यान 5व्या बाल आरोपीचे नाव समजण्यात आलेलं आहे, त्याची सुद्धा कारवाई करण्यात येत आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कोर्टात उद्या रोजी दिनांक 17 रोजी कोर्टात हजर करण्यात येत आहे आणि पुढील तपास करण्यात